मित्रांनो, आपल्याला सहसा सगळ्यांनाच जमीन असते आणि जमीन कशी मोजायची हे कोणालाच माहीत नसतं. तर जमीन कशी मोजायची ते आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, आपले अनियमित चतुर्भुज असतात. म्हणजे कोणाची बाजू अशी असते, कोणाची बाजू अशी असते, कोणाची बाजू अशी असते, कोणाची बाजू अशी असते. म्हणजे समान बाजू नसतात. समान बाजू नसल्यामुळं आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ लावून पण काढता येत नाही, आयताचं क्षेत्रफळ लावून पण काढता येत नाही. त्यामुळे कोणतं सूत्र वापरायचं आणि कसं काढायचं हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, समजा याची बाजू 60 आहे आणि याची बाजू 66 आहे आणि ही आहे 50 आणि ही आहे 60. तर अशी बाजू 60 किंवा कोणती पण धरू शकता तुम्ही. 60 किंवा या ठिकाणी 40 पण धरू शकता. तर मित्रांनो, अशी जर अनियमित बाजू असेल तर कशी काढायची? तर याच्यासाठी एक सूत्र आहे. या दोघांची समोरासमोर बाजूंची बेरीज करायची मित्रांनो. 50 आणि 40 किती होते? 90. 90 भागिले 2 करायचं आणि ह्या समोरासमोर बाजूंची बेरीज करायची आणि या दोघांचा गुणाकार करायचा. तर 66 आणि 60 किती होतात मित्रांनो? 6 आणि 6 12, 126 होतात. तर 126 भागिले 2 करायचं मित्रांनो. म्हणजे दोन्ही समोरासमोर बाजूंची बेरीज करून त्याला 2 न भागायचं. 50 आणि 40, 90 90 भागिले 2 गुणिले ह्या समोरासमोर बाजू उरलेल्या आणि त्याला भागिले 2 करायचं. तर याची बेरीज किती येते बघा मित्रांनो. बेक बे बेचोक 8 म्हणजे यांची 45 येते आणि यांची बेसकम 12 बेत्रिक 6 63 येते मित्रांनो. मग 45 आणि 63 या दोघांचा गुणाकार करायचा. जे उत्तर येईल ते आपलं उत्तर राहील. तर यांचा गुणाकार येतो मित्रांनो 2835. तर 2835 चौरस मीटर असते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कधी कधी गणित परीक्षेमध्ये असे पर्याय दोन दिलेले असतात आणि त्याच्या मापामध्ये अलग अलग दिले राहते. कुठं फूट दिलेलं असतं, कुठं चौकिलो किमी दिलेलं असते. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा, चौरस मीटरमध्ये उत्तर येते. तर यांचं क्षेत्रफळ किती आहे? चौरस मीटर 2835 यांचं क्षेत्रफळ आहे. तर माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.